उद्धव ठाकरे जर काँग्रेसबरोबर गेले असतं ते त्यांना लाथ मारून बाहेर काढलं असतं असं ते म्हणतात. मग मागच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये रामदासबाईंनी काँग्रेसबरोबर युती करून नगरपंचायत ताब्यात घेतली होती. या त्यांच्या भूमिकेला सातत्यानं बदलणाऱ्या भूमिकेबाबत तुम्ही काय सांगा? हो, त्यांची भूमिका कायमच अशी आहे. हो, प्रत्येक वेळेला कॉन्ट्रोवर्सी निर्माण करणं. मुळात मी आपल्याला तेच सांगतोय की भारतीय जनता पार्टीला च्या बाबतीत शंका तुम्ही निर्माण करता. 2016 तुम्ही काय केलं? शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी युती झाली होऊन सत्ता येत होती. सन्मान्य दळवीसाहेब तेव्हा शिवसेनेचे नेतेच होते. ते प्रयत्न करतो या विषयामध्ये. निर्णय होत होता, निर्णय झाला होता ऑलमोस्ट. साहेब बरोबर की चूक आहे? बरोबर. आणि मग जर हा निर्णय होत होता तर तुम्हीच इथलेच आपले मंडणगडचे सुपुत्र आमदार भाई जगताप साहेबांकडे का गेले? काँग्रेसवर युती तुम्ही का केली? तुम्ही केली चालते तुमच्या फायद्यासाठी. युतीमध्ये मिठाचा खडा टाकला कुणी? त्यांनीच टाकला. तो सातत्यानं बोलतात माझ्या मुलग्याला मतदान नाही केलं, माझ्या ह्याच कारणामुळे, अशाच स्वभावामुळे फक्त भाजपच्या कार्यकर्त्यांनी जाऊन त्यांच्यापुढे काही बोलायचं नाही, हुजरे मुजरे करायचे, या मानसिकतेत जर का आमच्याकडून तुमची अपेक्षा असेल, आम्ही काही पगारी नोकर नाही शिवसेनेचे, आम्ही स्वाभिमानी कार्यकर्ते आहोत भारतीय जनता पार्टीचे. याच भूमिकेमुळे गेल्या वेळेला पराकोटीचा संघर्ष विधानसभेमध्ये झाला आहे. आणि म्हणून मी गेल्या पत्रकार परिषदेमध्ये आणि जाहीर सभेमध्ये माननीय रामदासभाई कदम यांचे आभार मानले आहेत. इथे बसल्यापैकी पण काही नेते असे आहेत आमचे की ज्यांनी गेला युती धर्म त्यांना मदत केली, पण त्यांचे डोळे तुम्ही उघडलेत. त्याला पूर्ण जागा करताय तुम्ही की तुमचे कार्यकर्ते त्यावेळेला बरोबर होते, पुढे जागे झाले ते आता. त्यामुळे त्यांचा हा स्वभाव आहे. पण एक नक्की आहे, आम्ही आमच्या घरात उपाशी राहू एक वेळ, पण तुम्हाला काय हुजे आणि बुजे करणार नाही. कारण हा स्वाभिमान आमचा जो आहे, हा स्वाभिमान भारतीय जनता पार्टीचा विचार आहे. आणि त्याच स्वाभिमानी विचाराचा ताकदीचा नेता रवींद्र चव्हाण साहेब आज आमच्या पाठीशी आहे. त्यांनी असं कधीही सांगितलं नाही की युतीच्या विरोधामध्ये काम करा म्हणून. तुम्हीच त्यांच्या नावानं गळे काढताय आणि दुकानं काढताय. त्याचा परिणाम आज हे सगळं काय चाललंय तो त्याचा परिणाम आहे. त्यांचा स्वभाव आणि त्यांनी ह्या सगळ्या घटना त्यांनी अवलोकन करणं आवश्यक आहे. निव्वळ रवींद्र चव्हाण साहेब होते म्हणून स्टेट बँकेच्या पुढच्या बाजूला म्हणजे पेट्रोल पंपाच्या पुढचं चेनेज हे सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून आम्ही मंजूर करून घेतलं. सन्माननीय आमदार श्रीकांत भारतीजी यांनी तो रस्ता सुचवला म्हणून निदान दाभोळकडे जाणारा रस्ता कुठला पंपाच्या पुढचा बाजूला तिथले खड्डे थोडे तरी कमी झालेत. अजून काम पेंडिंग आहे, अजून त्यातलं काही चेनेज राहिलं आहे. हे पाप तुमचं आहे. त्यामुळे फक्त स्वार्थापुरता माझा फायदा असेल तर युतीचं नाव घ्यायचं आणि अन्य वेळेला भारतीय जनता पार्टी संपवण्याच्या दृष्टीने आणि सातत्याने द्वेषपूर्ण भूमिका ठेवायची, हे वास्तव या मतदारसंघातलं आहे. त्यामुळे हे आम्हाला चालणार नाही. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.